मला ना तुमच्यासोबत ह्या रताळ्याच्या जामुनची रेसिपी बऱ्याचदा शेअर करायची होती, पण काय व्हायचं माहिती आहे, कधी वेळ नसायचा तर कधी रताळे असायचे आणि कधी वेळ असायचा तर मग कधी रताळे नसायचे. असं माझ्यासोबत नेहमी व्हायचं. त्यामुळे तुमच्यासोबत काय मला ही रेसिपी आजवर तरी काही शेअर करणं झाली नाही. तर म्हटलं चला, आज रताळे पण आहेत आणि वेळ पण आहे, तर म्हटलं पटकन 15 ते 20 मिनिटात बनणारी, मस्त आतपर्यंत पाक पिणारी, मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारे असे रताळ्याच्या जामुनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. खरं सांगू, इतकी अप्रतिम ही रताळ्याच्या जामुनची रेसिपी होते ना, तुम्हाला सुद्धा बनवल्यानंतर विश्वास बसणार नाही की इतकी अप्रतिम रेसिपी बनते. या रताळ्याच्या जामुनची रेसिपी तुमच्यासोबत अगदी सविस्तर शेअर करते. सोबतच या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या रेसिपीसाठी टिप्ससुद्धा मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मात्र कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आता हे रताळ्याचे जामुन बनवण्या अगोदर आपल्याला रताळे छान कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर आता कुकरमध्ये रताळे टाकले, भरपूर पाणी टाकलं, कुकरचं झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवायचं आणि कुकरच्या तुम्हाला साधारण 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4-5 शिट्ट्यांमध्ये रताळे व्यवस्थित असे गाळ शिजली जातात. तर इथं बघा, साधारण 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या मी इथे घेतलेल्या आहेत. कुकरच्या 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफसुद्धा घालून घेतली. त्यानंतर गॅसहून कुकर खाली उतरवलं. त्यानंतर कुकरचं झाकण काढून बघतीये तर काय मस्त असे रताळे आपले शिजलेले होते. आता आपण हे शिजलेले रताळे कुकरमधून एका प्लेटामध्ये थंड होण्यासाठी आपण काढून घेऊया. आता हे काय मी रताळे थंड करत बसणार नाही, लगेचच याचे पटापट सालं काढून घेणार आहे. हवं तर तुम्ही थंड करूनसुद्धा याचे सालं काढू शकता. सालं काढून थोडा वेळ हे रताळे साईडला करून ठेवू. तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊ. तर त्यासाठी इथे मी 1 ग्लास इथे साखर घेतलेली आहे. 1 ग्लास साखरेसाठी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. बघा, प्रमाण लक्षात घ्या, म्हणजे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुमच्या लक्षात सुद्धा येईल आणि तुम्हाला ही रेसिपी एकदम सविस्तर अशी समजून जाईल. आता साखरेमध्ये 1 ग्लास पाणी घालून मी छान असं 1-2 मिनटं याला असंच हलवून घेतलं. त्यानंतर गॅस चालू करून घेतला आणि गॅसवरती हे पातेलं असंच आता ठेवायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत सतत तुम्हाला हे छान असं ढवळत राहायचं आहे. साखर पूर्णपणे वितळल्यानंतरच त्याचा 1 तारीच्या पण कमी, म्हणजे असा कच्चा पाक आपल्याला या जामुनसाठी लागणार आहे. पाक तयार करत असताना सारखं पण त्याला हलवत नाही बसायचं, नाहीतर हात दुखू शकतो. त्यामुळे अधूनमधून कधीतरी तुम्ही या पाकाला हलवू शकता, पण साखर विरघळेपर्यंत सतत हलवत राहा. त्यानंतर अधूनमधून हलवलं तरीसुद्धा चालेल. तर पहा, पूर्णपणे इथे माझी साखर वितळलेली आहे. आता छान पाक तयार करून घेऊया. सुरुवातीला सांगितलं होतं की पाक आपल्याला जामुनसाठी थोडासा कच्चाच ठेवायचा आहे, म्हणजे 1 तारीचा पण थोडासा कच्चा. तर फक्त तार दिसायला नाही पाहिजे या पाकाची, म्हणजे समजायचं आपला पाक एकदम व्यवस्थित असा तयार आहे. तर तुम्ही पाकाची कन्सिस्टन्सी पाहू शकताय. अशाच पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा आहे. तर आता आपला पाकसुद्धा तयार झालेला आहे. आता जे थंड होण्यासाठी रताळे आपण सालं काढून साईडला ठेवले होते ना, त्याला परातीमध्ये टाकायचं आणि चांगलं काट्या चमच्याने बारीक करून घ्यायचं. आता एक रताळं थोडं कच्चं होतं, म्हणून सगळेच रताळे मी पुरणाच्या चाळणीमध्ये छान असे वाटून घेतले. त्यानंतर वाटून घेतलेले रताळे एका परातीमध्ये टाकले आणि त्यामध्ये जेवढी मिल्क पावडर मावेल ना, तेवढी मिल्क पावडर तुम्हाला यामध्ये घालायची आहे आणि असा छान असा गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता, जेवढी मिल्क पावडर रताळ्यामध्ये मावेल तेवढी मिल्क पावडर टाकून छान घट्ट गोळा तयार करून घेतला आणि जामुनच्या आकारासारखे याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे मी संपूर्ण जामुनचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण याला तळायला घेऊया. जामुन तळण्यासाठी कढई गॅसवरती तापायला ठेवली होती. कढई गरम झाल्यानंतर भरपूर या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल हे मी कमी गॅसवरतीच तापून घेतलेलं आहे. तेल तापलंय का ते कसं ओळखायचं, तर एक जामुनचा छोटा गोळा त्या तेलामध्ये टाकायचा. बुडबुडे यायला लागले की म्हणायचं आपलं कोमट गरम तेल तयार झालेलं आहे. कमी गॅसवरतीच एक जामुन सोडायचा आणि मस्त कलर बदलेपर्यंत छान असे या जामुनला तळून घ्यायचं आहे. एकदम पेशन्स ठेवून हे जामुन तुम्हाला तळायचे आहेत. थोडासा जामुनला तळायला टाईम लागू शकतो, पण एकदम व्यवस्थित हे जामुन तळली जातात. ते आतमध्ये अजिबात कच्ची राहिली जात नाहीत. तर बघा किती मस्त हे कलर बदलेपर्यंत मी याला तळून घेतलेलं आहे. आता तळून घेतलेल्या जामुनला थोडंसं तेलामध्ये तेल नितळू दिल्यानंतरच या पाकामध्ये तुम्हाला हे जामुन तळलेले सोडून द्यायचे आहेत.
तर बघा, गरम गरम जामून तेलामध्ये सोडल्यानंतर ते आतपर्यंत त्याचा पाक मुरला जातो आणि जामून एकदम पाक पितात आणि एकदम ज्युसी असे तयार होतात. एकदम मऊ लुसलुशीत सॉफ्ट, तोंडात टाकताच विरघळणारा हा रताळ्याचा जामून तुम्ही कधी ट्राय केला आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. नसेलच बनवला तर ही माझी रेसिपी एकदा माझ्यावर विश्वास ठेवून नक्की बनवून पहा. रेसिपी कशी वाटली माझी आजची नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल रेसिपी तर रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या. हे जामून बनवल्यानंतर सलग 2 दिवस तसेच मुरत घाला, म्हणजे आतपर्यंत या जामूनचा छान असा पाक मुरला जातो आणि अजूनच ते 2 दिवसानंतर यापेक्षाही जास्त टेस्टी लागतात. बघा, 2 दिवसानंतर हे जामून मी तुम्हाला चेक करून दाखवत आहे आणि कापूनसुद्धा दाखवत आहे. किती मस्त आतपर्यंत या जामूनचा पाक मुरला गेलेला आहे आणि किती सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत हे रताळ्याचे जामून तयार झालेले आहेत. एकदम नो फेल रेसिपी आहे. तुम्ही एक वेळेस ही रेसिपी बनवली ना तर बघा, डोळे झाकून तुम्ही ही रेसिपी करू शकता. एवढी ही अप्रतिम चवीची बनते आणि बिघडणार तर अजिबातच नाही. बघा, जर मी सांगितलेलं प्रमाण, योग्य प्रमाण तुम्ही लक्षात घेऊन जर ही रेसिपी बनवली ना तर बिघडण्याचे कमी चान्सेस राहतील. तर चला, रेसिपी कशी वाटली आजची? साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला रताळ्याचे जामून करून दाखवलेत. आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.